राधा, मी सतत एकच विचार करते की मंजिरीने माझा आत्मा कवडीत का कैद केला? म्हणजे मला कवडीत कैद करून काय साध्य केलं तिने? तिने काय साध्य केलं, काय साध्य करतीये हे खरंच माहिती नाही, पण त्या कवड्यांमध्ये काहीतरी गूढ आहे अगं. ती एकदा असंच त्या कवड्या घेऊनच चालली होती आणि तिच्या हातून त्या कवड्या पडल्या. त्यातली एक कवडी मी उचलायला गेले आणि ती बोलली, थांब अंबिका थांब. त्या दिवशी मला पहिल्यांदा कळलं की मंजिरी मला पाहू शकते. आई, ती मला पाहू शकते, मी याच धक्क्यात होते अगं. त्यामुळे कवड्यांबद्दल मी कधी विचारच केला नाही. म्हणजे त्या कवड्या साध्या नसणार. जसा त्या खड्यात तिची शक्ती आहे तसंच त्या कवड्यांचंही काहीतरी असणार. मंजिरीने एका कवडीमध्ये माझा आत्मा कैद केला होता, मग इतर 2 कवड्यांमध्ये त्यात कोणाचे आत्मे कैद केले असतील तिने? मलाही आता तोच प्रश्न पडलाय. राधा, तू आत्मा आहेस आणि मंजिरीला तू दिसतेस, मग तिने तुला का नाही कवडीत कैद केलं? आई, काही काळ मी कैद होते अगं, पण कवडीत होते की आणखी कुठे मला खरंच माहिती नाही. तेव्हा बाबांनी मीराला मार्ग दाखवला होता आणि मग तिने मला सोडवलं होतं. मार्जरी, मार्जरी, हे सगळं काय चाललंय? मला म्हातारं व्हायचं नाहीये, मला तरुणच राहायचंय. आपल्याला लवकरात लवकर त्या देवयानीचा आत्मा कवडीत कैद करावा लागेल, नाही तर सगळं संपेल. मार्जरी, तू ऐकतेस ना? संपणार नाही, सगळं संपलंय. मीराने काल मुखमणी कलशातून बाहेर काढलाय. ते म्हणाले होते ना, तुझा अहंकार सगळं संपेल. तेच झालं. तुला आत्मविश्वास होता ना, अति आत्मविश्वास होता ना की मीरा असं काही करणार नाही, पण तिने केलं. तुझी शक्ती, तुझं आयुष्य, तुझं चिरतारुण्य सगळं आता तिच्या हातात आहे. आई, हा बघ, हाच तो मंजिरीचा खडा आहे. पण हा खडा नुसता आपल्याकडे ठेवून फायदा नाही, याचं काहीतरी करावं लागेल. मीरा, आपण जिंकतोय याची पावती आहे आता तुझ्या हातात. हा खडा म्हणजे मंजिरीची शक्ती आहे आणि आता तिची शक्ती आपल्या हातात आहे. या युद्धात तिला हरवण्याच्या खूप जवळ पोहोचलाय तुम्ही, पण आता या खड्याचं काय करायचं याचा निर्णय पूर्ण विचार करून घ्या. आई, मीरा, त्या कवड्या कवड्या? हो, मंजिरी कवड्यांमध्ये आत्मा कैद करते. आता ह्या कवड्याच आपल्याला पुढचा मार्ग दाखवणार. कसं काय? मीरा, मला असं खूप वाटतंय की हा खडा आपल्या आईच्या आत्म्याला मुक्ती मिळवून देऊ शकतो. म्हणजे अगं, हा खडा आणि आईच्या आत्म्याला मुक्ती मिळणं याचा काय संबंध आहे? मीरा,
इतके दिवस मंजिरीच्या त्या मायावी पेटीत काय आहे हा प्रश्न आपल्याला सतावत होता. त्याचं उत्तर मिळालंय. मंजिरीच्या त्या मायावी पेटीत 3 कवडे आहेत. त्यापैकी एका कवडीत तिने आपल्या आईचा आत्मा कैद केला होता. ताई, 1 मिनिट. माझ्याकडे सुद्धा 1 कवडी होती आणि ती कवडी मिळवण्यासाठी मंजिरीने खूप आटापिटा केला होता. मग तुझ्या या आईनी जर का तुझ्याकडे एखादी गोष्ट मागितली तर देशील? माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीच नाहीये. मीरा, मला तुझ्याकडची कवडी देशील? ती कवडी आता तिच्याकडेच आहे. एक गोष्ट तू मला प्रामाणिकपणे सांग, ही कवडी तू मला स्वतःच्या मर्जीने देतेस ना? हो आईसाहेब. तुम्ही म्हणताय त्यावरून मलाही आठवतंय, एक कवडी तुमच्या बाबांकडेही होती. आई, या कवड्या गुरव घराण्याकडेच कशा? आई, गुरव कुटुंबाचा आणि मंजिरीच्या या कवड्यांचा एकमेकांशी काही संबंध असेल का? मला वाटतं तिला आपल्या तिघींचाही बळी घेऊन आपल्या तिघींचेही आत्मे 3 कवड्यांमध्ये कैद करायचेत. हो हो, असं असू शकतं. कारण मीरा माझ्या आयुष्यात यायच्या आधी मी कैदच होते. आई, तुझं कवडीतून मुक्त होणं, हा खडा आपल्या हाती लागणं, हे सगळे संकेत आहेत. सगळ्या गोष्टी या खड्याभोवतीच फिरतायत. पण ताई, तू म्हणालीस की आईच्या आत्म्याला मुक्ती मिळू शकते. ती नेमकी कशी? आपण मंजिरी सोबत एक सौदा करायचा आहे. सौदा? हो, आपण मंजिरीला तिचा हा खडा परत करायचा आणि त्याच्या बदल्यात तिच्याकडून त्या 3ही कवड्या मिळवायच्या. मला मान्य आहे, तिच्याकडे तिची शक्ती परत जाईल, पण आईला कैद करण्याचं तिचं एकमेव साधन तिच्या हातून निघून जाईल. मग ती आईला परत कवडीत कैद करू शकणार नाही. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे. यामुळे मला मुक्ती मिळेल, पण राधा, हे असं करून आपण मंजिरीला तिची शक्ती परत मिळवून देतो.